Hello dear students. Vertical deviation of atmosphere on the basis of temperature. ओके, ॲटमॉस्फिअरला आपण व्हर्टिकली कसं डिवाइड करू शकतो ते बघायचं आहे आपल्याला. ऑन द बेसिस ऑफ द व्हेरिएशन ऑफ टेम्परेचर विथ हाईट द ॲटमॉस्फिअर कॅन बी डिवायडेड इंटू 4 हॉरिझॉन्टल लेयर्स ऑर शेल्स. ओके, आपण त्याला 4 मध्ये डिवाइड करू शकतो. व्हॉट आर दिस? ट्रोपोस्फिअर, स्ट्रेटोस्फिअर, मेझोस्फिअर अँड थर्मोस्फिअर. ओके ओके हे 4 पार्ट्स आपल्या लक्षात आले. आता आपण त्याचा एकेकाचा स्टडी करू. चलो देखते, पहिले डायग्राम में से देख लेते. डायग्राममध्ये खाली आपण टेम्परेचर दाखवलं आहे. ओके, दुसऱ्या साईडला म्हणजे वाय ॲक्सिसवर हाईट दाखवली आहे. ट्रोपोस्फिअर, स्ट्रेटोस्फिअर, मेझोस्फिअर अँड थर्मोस्फिअर. ओके, डायग्रामवरून येतं आहे आपल्या लक्षात. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला स्टडी करायचा आहे द ट्रोपोस्फिअरचा. व्हॉट सेज ट्रोपोस्फिअर? Troposphere is the region above the Earth's surface up to the 16 kilometers. It consists of 75% of gases, mass of the whole atmosphere. ओके, काय असतं हे? 60 किलोमीटरपर्यंत असतो हा ट्रोपोस्फिअर आणि त्याच्यामध्ये 75% गॅसेस प्रेझेंट असतात. ॲटमॉस्फिअरचं 75% मास त्याच्यामध्ये ॲक्च्युली कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. The outstanding properties of the troposphere is that there is a uniform decrease in temperature with increase in latitude or height until minimum temperature near about -60 degree Celsius is reached. म्हणजे काय, जोपर्यंत आपण काय म्हणता येतं त्याचं, आपण जशी जशी हाईट वरती जात जाऊ तसं तसं टेम्परेचर कमी होत जाईल. कुठपर्यंत? जोपर्यंत आपण -60 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचत नाही तिथपर्यंत. जसं जसं उंच जात जाऊ, हाईट अल्टिट्यूड म्हणतो आपण, तसं जात जाऊ तर त्याचं टेम्परेचर जे आहे ते युनिफॉर्मली डिक्रीज होत जाईल. थ्रू आउट द ट्रोपोस्फिअर जनरली टेम्परेचर डिक्रीजेस विथ द हाईट ॲट द मिनिमम रेट ऑफ 6.5 डिग्री केल्विन पर किलोमीटर. म्हणजे प्रत्येक किलोमीटरला जी आहे ती 6.5 डिग्री सेल्सिअस कमी होतं. म्हणजे 1 किलोमीटर जर पुढे जायचं असेल आपल्याला तर आपलं टेम्परेचर जे आहे ते 6.5 म्हणजे 6.5 डिग्री सेल्सिअसनी कमी होतं. द डिक्रीज इन द टेम्परेचर विथ हाईट इज नोन ॲज द लॅप्स रेट. ओके, त्याचं नाव आहे ते लॅप्स रेट. द अप्पर बाउंड्री ऑफ द ट्रोपोस्फिअर इज कॉल्ड ट्रोपोपॉस and it separates the troposphere and stratosphere. ओके, ती जी बाउंड्री आहे त्याला काय म्हणू शकतो आपण? ट्रोपोपॉज म्हणू शकतो, जी सेपरेट करते ट्रोपोस्फिअरला आणि स्ट्रेटोस्फिअरला. ओके, ट्रोपोस्फिअरच्या वर स्ट्रेटोस्फिअर आहे हे आपण बघितलं आता डायग्राममध्ये. द ट्रोपोस्फिअर इज द रिजन ऑफ द क्लाउड्स, स्टॉर्म्स अँड कन्व्हेक्टिव्ह मोशन. याच्यामध्ये काय काय असते? क्लाउड असते, स्टॉर्म असते आणि कन्व्हेक्टिव्ह मोशन्स असतात. ड्यू टू द थर्मल कन्व्हेक्शन द हाईट ऑफ द ट्रोपोस्फिअर इज मोअर इन समर दॅन इन विंटर. हाईटवर त्याच्या टेम्परेचरवर डिपेंड आहे की नाही ते, म्हणून हाईट ऑफ द ट्रोपोस्फिअर इज मोअर इन समर. समरमध्ये त्याची हाईट जास्त असते दॅन विंटरपेक्षा. ओके, ट्रोपोस्फिअर प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन अ सस्टेनिंग लाईफ ऑन द अर्थ. ओके, ट्रोपोस्फिअरचा खूप मोठा रोल आहे अर्थवर लाईफ असण्याच्या केसमध्ये. ओके, द स्ट्रेटोस्फिअर इज अ सेकंड ॲटमॉस्फिअरिक लेअर अबाउट द ट्रोपोस्फिअर अँड एक्सटेंड्स टुवर्ड्स द अबाउट 50 किलोमीटर्स. सेकंड नंबरचा जो लेअर आहे आपला तो आहे स्ट्रेटोस्फिअर. तो कुठपर्यंत आहे? 50 किलोमीटर्सपर्यंत आहे. इन स्ट्रेटोस्फिअर टेम्परेचर अप टू 20 किलोमीटर रिमेन्स कॉन्स्टंट अँड देन इट स्टार्ट रायझिंग. याच्यामध्ये काय होतं? 20 किलोमीटरपर्यंत कॉन्स्टंट असतं आणि त्याच्यानंतर ते वाढायला लागतं. इन स्ट्रेटोस्फिअर द अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन सेपरेट द ऑक्सिजन ॲटम फ्रॉम नॅचरल ऑक्सिजन गॅस मॉलिक्यूल. ओके, याच्यामध्ये काय होतं? अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन सेपरेट्स द ऑक्सिजन ॲटम फ्रॉम नॅचरल ऑक्सिजन गॅस मॉलिक्यूलमध्ये 2 ॲटम्स प्रेझेंट असतात ऑक्सिजनचे. सो ते त्यांना सेपरेट करतात. कोण करतात? अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स करतात. दिस ऑक्सिजन ॲटम्स कंबाईन्स विथ द ऑक्सिजन मॉलिक्यूल फॉर्म ओझोन. ओझोनचा फॉर्म्युला आपल्याला O3 माहिती आहे. म्हणजे एका ऑक्सिजन मॉलिक्यूल बरोबर एक ऑक्सिजन ॲटम जर कनेक्ट झाला तर ओझोन तयार होतो. दॅट इज द O3. स्ट्रेटोस्फिअर कंटेन्स मच ऑफ द ओझोन हॅज नोन ॲज द ओझोन लेअर. द डेन्सिटी ऑफ द ओझोन लेअर इज मॅक्सिमम 22 किलो
मीटर्स. ओके, ओझोनची जी डेन्सिटी आहे ती 22 किलोमीटर्स आहे. दिस ओझोन लेयर ॲब्झॉर्ब हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम द सन अँड प्रोटेक्ट द अर्थ. ओके, जे अर्थकडून येणारे अल्ट्राव्हायोलेट रेज आहे त्यांना सेपरेट करतं आणि अर्थला त्यांच्यापासून सेपरेट करतं, बिकॉज अर्थवरची जी लाईफ आहे ती मे बी डिस्टर्ब होऊ शकते. ओके, सो द ओझोन लेअर इज कॉल्ड ॲज अम्ब्रेला ऑफ द अर्थ. त्याला अम्ब्रेला म्हणतात. अम्ब्रेला जसं आपलं रेनपासून संरक्षण करते तसं हा अल्ट्राव्हायोलेट रेजपासून करतं. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ ॲब्सॉर्प्शन अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स द गॅस इट सेल्फ गेट्स हिटेड. गॅस स्वतःचाच गरम होतो, विच इज द कॉज ऑफ इन्क्रीज इन टेम्परेचर इन अप्पर रिजन ऑफ ॲटमॉस्फिअर. आणि त्याच्यामुळे जसं जसं आपण वरती जात जाऊ तसं तसं टेम्परेचर वाढत जातं. मार्क्ड सीझनल चेंज ऑफ टेम्परेचर अफेक्ट द स्ट्रेटोस्फिअर. ओके, जसं जसं वातावरण चेंज होत जाईल, सीझन्स चेंज होत जाईल तसं तसा याच्यावर फरक पडत जातो. क्लोरोफ्युरोकार्बन्स रिलीज फ्रॉम इंडस्ट्रीज कंबाईन्स विथ ओझोन. क्लोरोफ्युरोकार्बन जे हा जो एक कंपाऊंड आहे तो इंडस्ट्रीजमधून बाहेर निघतो. इंडस्ट्रीजमधूनच नाही, फक्त आपल्या रेफ्रिजरेटर पण त्याला एक कारण आहे. ओझोन रिड्युसिंग द पर्सेंटेज ऑफ ओझोन इन स्ट्रेटोस्फिअर, सो देअर विल बी इन्क्रीज इन टेम्परेचर रिझल्टिंग द ग्लोबल वॉर्मिंग. आणि याच्यामुळे होतं काय की टेम्परेचर वाढतं आणि ग्लोबल वॉर्मिंग वाढून राहिलं आहे. ओके, त्याच्यानंतरचा लेअर आहे आपला मेझोस्फिअर. Mesosphere extends from the upper level of the stratosphere. Average height is about 80 kilometers. Okay, स्ट्रेटोस्फिअरच्या नंतर असतो मेझोस्फिअर. इट इज व्हेरी कोल्ड रिजन. हा खूप थंड असतो. इन दिस रिजन टेम्परेचर डिक्रीजेस टू द मिनिमम ऑफ अबाउट -90°C. ओके, तिथे टेम्परेचर -90°C पर्यंत असतं. ॲट अबाउट 80 किलोमीटर्स. द ॲटमॉस्फिअर प्रेझेंट इज अ व्हेरी लो. तिथे ॲटमॉस्फिअर जे आहे ते खूप कमी प्रेझेंट असतं. इट डिक्रीजेस फ्रॉम 1 MB ॲट अबाउट 50 किलोमीटर्स टू अबाउट 0.01 MB ॲट 80 किलोमीटर्स. ओके, या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहे, लिहायच्या जर असतील तर. सगळ्या याच्यात काही ना काही व्हॅल्यूज दिलेल्या आहे. त्याच्यानंतरचा पार्ट आहे थर्मोस्फिअर. अबाउट द मेझोस्फिअर देअर इज अ थर्मोस्फिअर. त्याच्यावरती एक थर्मोस्फिअर प्रेझेंट असतो. द टेम्परेचर ऑफ दिस रिजन इन्क्रीजेस विथ हाईट ड्यू टू द ॲब्सॉर्प्शन ऑफ अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स फ्रॉम द सन. ओके, द टेम्परेचर ऑफ दिस रिजन इन्क्रीजेस, वाढत जातं हाईट ड्यू टू द ॲब्सॉर्प्शन ऑफ अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स फ्रॉम द सन. सनकडून येणारे जे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स आहे ते ॲब्झॉर्ब केले जातात आणि टेम्परेचर वाढत जातं. ड्यू टू द ॲब्झॉर्प्शन ऑफ अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन ऑक्सिजन अँड नायट्रोजन गॅस आयोनाइज्ड. याच्यामुळे होतं काय, ऑक्सिजन नायट्रोजन गॅस आयोनाइज्ड होतो. इलेक्ट्रॉन्स बिकम फ्री, इलेक्ट्रॉन फ्री होतात. सो दॅट द हाईट 400 किलोमीटर इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज मॅक्झिमम. आणि म्हणून जसं जसं आपण वरती जातो तसं 400 किलोमीटर्सवर त्याची डेन्सिटी, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जी आहे ती मॅक्झिमम असते. दिस रिजन इज नोन ॲज द आयनोस्फिअर. त्याला म्हणतात आयनोस्फिअर. द आयनोस्फिअर ॲक्वायर्स द प्रॉपर्टी ऑफ रिफ्लेक्ट अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ट्रान्समिटेड फ्रॉम द ट्रान्समिटिंग स्टेशन्स ऑन द अर्थ. ओके, आयनोस्फिअरमधून काय होतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ज्या आहेत त्या रिफ्लेक्ट होतात आणि ट्रान्समिट होतात. जे ट्रान्समिटिंग सेशन्स आहेत आपल्या मोबाईल नेटवर्कचं जे आहे ते त्याच्यातनं पास होतं. सो स्काय वेव्ह प्रोपॅगेशन फॉर ऑडिओ वेव्ह इज पॉसिबल ड्यू टू आयनोस्फिअर. ओके, आणि म्हणूनच स्काय वेव्ह जे आहेत त्याच्यातनं ऑडिओ वेव्ह जातात. आपल्या फोनमध्ये जेव्हा बोलतो आपण त्या पण ऑडिओज वेव्ज असतात ना, त्या कशातनं पास होतात, आयनोस्फिअरमधून पास होतात. ओके, सो ऑन द बेसिस ऑफ टेम्परेचर आपण याचे 4 पार्ट्स बघितले, ट्रोपोस्फिअर, स्ट्रेटोस्फिअर, मेझोस्फिअर अँड थर्मोस्फिअर. ओके, क्लिअर. जर टेम्परेचरवर विचारले आपल्याला तर आपण हे 4 पॉईंट्स लिहू शकतो.